आलेली आहे। चाकू दाखवून लुटमार करतानाचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। सुहास चंद्रकांत हजारे या कृषी विभागातील कर्मचाऱ्याला लुटलेला आहे। तर सुहास हजारे कुटुंबासह कारने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटमार केली आहे। 4 तोळे सोनं आणि काही पैसे लुटल्याची माहिती आहे। दरम्यान फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून घेऊयात। गजानन, नेमकं काय घडलेलं आहे? कृषी विभागातल्या कर्मचाऱ्यालाच लुटण्यात आलेलं आहे, नेमकं काय घडलंय? नागपूरपासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर फुकेश्वर शिवार आहे। फुकेश्वर शिवारामध्ये हीच मारुती अल्टो गाडी घेऊन हजारे परिवार जो आहे तो बुट्टीबोरीच्या दिशेने जात होता। तेवढ्यात एका दोन दुचाकी चालक आले आणि चाकूचा धाक दाखवून ही लुटमार जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही गाडी परत एकदा दाखवतो, हीच ती गाडी आहे जी गाडी त्या रॉबरी करणाऱ्यांनी थांबवली आणि लुटमार केली। जवळपास 4 तोळे सोनं आणि काही रोकड जी आहे ती लुटण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस त्यांचा संपूर्ण परिवार त्या गाडीमध्ये होता, त्यामुळे ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याचा तपास सुरू केलेला आहे। जवळपास 7 ते 8 टीम जे आहे त्या आरोपींचा शोध घेत आहे। अद्याप आरोपी जे आहेत ते हातात आले नाही, परंतु लवकरच आरोपींना अटक होईल असं नागपूर ग्रामीण पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। अत्यंत धक्कादायक घटना आहे, कारण की अगदीच धक्कादायक घटना घडलेली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय नागपूरच्या फुकेश्वर शिवारामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे।